अरे हे लय आवड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला आणखीन मी मागं सरकारनारातला नाही भेनारात नाही. ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते गप्प बसत असतील. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली. बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं बोलल्यावर कसं जमन, आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून. एक जण बोलत होता, केला ना मोकळा लोटीला बाजूला. म्हणजे समजून घ्या ही आयडिया आहे स्वतःची बाजू मारून न्यायची. आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे, त्यांची बाजू मारून नेऊस तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस, सगळ्यांचा, जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला. इतका चतुर माणूस. पक्षाच्या नेत्यांना आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही. त्यांना वाटतं याच्या मागे लागली म्हणजे आपल्या मागे लागायची. पण मी वेगळा आहे. तुम्हाला आणखीन सांगतो, मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शाने व्हा, गलत ठिकाणी हात घातलाय. तुमचे दडपण भीती निघून जाईल लोकांवरची, काही झालं नाही म्हणून. मी इतक्या टोकापर्यंत जाईन शांततेत. मी मरल पत्करीन, पण समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही. ही तुमच्या वाट्याला भोग येणार, लक्षात ठेवा. धन्यवाद. नाना पटोले हे विरोधी पक्षाचे लोक हे तर तुमच्या विरोधात स्टेटमेंट देत आहेत. ते काय लयच मेळ पांगलेला आहे मराठ्याच्या बाबतीत. मराठ्यांना काही द्यायचं मला कोणीच बोलत नाही मराठ्यात. आता विरोधी पक्षनेत्याला जात नसते, विरोधी पक्षनेत्याला जात नसते, पण आता ते जात बघतेत वाटतं. ते त्यांचा शिक्का बघा ना. आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे, प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा. हा वैचारिक मतभेद असू शकते, कोलंटीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद, परंतु जिथं अन्याय वाटला, असे मोठमोठाले प्रकरण करायला लागले, धडपशाही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो. कोणचा आमदार जात कोणची का असताना पण आपल्या बाजूने बोललाय, मराठा आमदार हे दडपशाहीबद्दल बोललाय, हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप्प बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून. शेवटी जनता आहे मालक. थोडे दिवस येत आणखी जनताही बघणारच आहे.